काढणार आहे, दोघे एकत्र जाणार आहेत आणि सरकारचा निषेध करणार आहेत. दिल्लीत चाललेल्या आंदोलनाचा परिणाम देशभर अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळतं. राजसाहेब आणि उद्धव साहेब सुद्धा मुंबईला मोर्चा काढतायत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं न करावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु सरकार सुद्धा सकारात्मक आहे हे लक्षातही घेतलं पाहिजे. कालच्या जे झालेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्य करणे, चर्चेसाठी निमंत्रण देणे, या सगळ्या आता एक एक स्टेप मला वाटतं सरकारने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेलंच आहे. म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या काही घडामोडी या आंदोलनाबाबत होतील असं आता तरी सध्या दिसतंय. एक सगळं सरकार करत आहे, पण विद्यार्थ्यांची एक मूळ मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यावर सरकार सकारात्मक नाही असं चालू. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे. परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाही. म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल. मुंबईमध्ये जे आंदोलन झालेलं होतं त्या दादर मधल्या एका आंदोलनामध्ये सिव्हिल ड्रेस मधल्या एका पोलिसांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला. व्हिडिओ व्हायरल रोहित पवारांनी ट्विट केलं आहे. पोलीस काय झालंय या आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर काही लोक घुसताना सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्यावर समोर बॅच नाहीये, कोण पोलिसाचं नाव माहित नाहीये, परंतु तो ड्रेसमध्ये घुसलेला आहे, हातात काठी आहे, असे प्रकार झालेले आहेत. आंदोलन भडकवणं किंवा आंदोलनामध्ये वेगळी दिशा देणं हे काही समाजकंटक हे काम करत आहेत. आणि म्हणून आंदोलकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आता उद्याचा मोर्चा राज ठाकरेंचा आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की असे जर कोणी घुसताना दिसले तर आम्ही त्याला झोडपून काढू. भूमिका त्यासाठी घ्यावी लागते की हे काही बोगस लोक जे आंदोलनामध्ये घुसतात आणि आंदोलन पेटवण्याचा किंवा आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा आणखी काही करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला याचा सर्व परिणाम हा एका आंदोलनावरच नाही तर तो सर्व महाराष्ट्राने देशभरात होत असतो. म्हणून आता सतर्क राहण्याची ही वेळ आहे. तुमच्या मते ते पोलीस नाव कदाचित नसू शकेल ना, आता आलाय की तो पोलीस कर्मचारी असेल तर निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीने त्याने हे केलेलं आहे त्याच्यात गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, काही हरकत नाहीये. कालचं प्रकरण जे पाहिलं ते सुद्धा असंच गांभीर्याने घेण्यासारखं होतं. 50 ग्रामची पुढे खिशात टाकतो तुला कायमच्या जेलमध्ये पाठवतो, ही काय हुकुमशाही चालली काय? म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक भूमिका घेतली, तातडीने त्याला निलंबित केलेलं आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वकच आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे. हे सर्वांची भूमिका आहे, कोणा एका पक्षाची नाहीये. म्हणून ह्या आंदोलनाकडे राजकीय अँगल आम्ही कोणीच पाहत नाहीये. त्यांच्या हिताचं जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित मला वाटतं केंद्र सरकार करेल. संजय राऊत यांनी मोदीवर टीका केली, त्यासंबंधी नरेंद्र मोदी भयभीत आहेत. मोदींनी देशाला संबोधित करण्याची वेळ 8 वाजता असते, पण रात्री 12 वाजता ते माध्यमावर आले. 8 ते 12 वाजेपर्यंत मोदी भयभीत होते. संजय राऊत हा मूर्खासारखं बोलतो, त्याला काय आहे का? काही देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, मग हा काय त्याच्या पाय चेपत होता का? हा तर काही जादूमंतर बंगाची जादू त्याच्यावर करत होता? काही बेस नसलेले विधान करणं हा संजय राऊतचा म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे. म्हणून आम्ही त्याचे केलेल्या वक्तव्याकडे गांभीर्याने कोणीच घेत नाही. असंही म्हणतात की सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती, त्यांनी सर्वांसमोर उपोषण सोडायला पाहिजे होतं. त्यांनी उपोषण सोडलं तरी देशात आंदोलन सुरू आहे. त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दाला आटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसतात टीका करू नका.
एनसीपीच्या विलीनीकरणावर माहिती समोर आली. पक्ष नेतृत्वाने जे विलीनीकरण रखडले, सुनेत्रा पार्क पवार यांनी जे विलीनीकरणाला विरोध केला असं माहिती मिळाली. शरद पवार साहेबांची गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांशी भेट झाली, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली त्या त्यांनाच माहिती आहे. परंतु जनरल याच्यामध्ये शरद पवार हे एनडीए सोबत जातील की काय अशी शंका सर्वजण उपस्थित करत आहेत. परंतु आता चालू असलेल्या आंदोलनामुळे कदाचित हा एनडी मध्ये जाण्याचा जे अडथळे आता निर्माण झालेत, म्हणून हे कधी काय होईल घडेल हे मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल. मात्र विलीनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विरोध असेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारचा विरोध आहे की नाही हे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कळणार नाही. एक महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थी चर्चेला तयार नाही. चर्चाच केली नाही तर मार्ग निघणार तसं हा डेडलॉक सुटणारच नाही. नाही, विद्यार्थ्यांनी चर्चा सुद्धा केली पाहिजे. हे आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे. आपल्या मागण्या जर मान्य होत असेल तर विद्यार्थ्यांनी चर्चा करायला काही हरकत नाही. आता त्यांचा आग्रह जो आहे त्या आग्रहाबद्दल केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिकडे नाही करणार तर तुम्ही इकडे यावं जंतर मंतरवर, हा जो काही थोडा तिढा आहे हा मला वाटतं सुटेल सुद्धा. चल ठीक. सर, सोनम वांगचुक ने 27वें दिन अपना ऑपरेशन खत्म किया है. सोनम वांगचुक ने 27वें दिन अपना आंदोलन अनशन जो है खत्म किया है. जेपी नड्डा ने जूस पिलाकर उनका अनशन खत्म किया. वांगचुक साहब ने जो आंदोलन 27 दिन किया उसके बारे में कल जेपी नड्डा साहब जो जाके उनसे सभी तरीके की बातचीत शायद उन्होंने की होगी, चर्चा की होगी और उसका समाधान मिलने के बाद ही वांगचुक साहब ने अपना अनशन पीछे लिया है. एक बात देखा जाए तो वांगचुक साहब की वजह से ही ये आंदोलन एक अच्छे से जोर में था भी और उसको सपोर्ट भी मिल रहा था. लेकिन जो मुद्दे हैं, जो अगर बातचीत से छूटते हैं तो अनशन वापस लेना कोई गैर नहीं है और वही काम वांगचुक साहब ने किया है. लेकिन वांगचुक कह रहे हैं कि मैंने ये अनशन जो है हिंसा की आशंका के कारण ये फैसला लिया है इस आंदोलन का. जरूर है, आंदोलन में जो हिंसा ही हो रही है, जो पत्थरबाजी हो रही है, कोई किसी का अलग अलग तरीके की जो खबरें आ रही है वो खबरें देखते हुए ये आंदोलन कोई और मोड़ के ऊपर न जाए ये सोचते हुए वांगचुक साहब ने अपना अनशन पीछे लिया है. पीएम ने रात को 12 बजे छात्रों के लिए एक वीडियो संदेश दिया है जिसमें उन्होंने कहा है कि पेपर लीक होने पर कैबिनेट में सख्त फैसला लिया जाएगा. जल्द ही बिल पास करवाएंगे इसके ऊपर. पीएम मोदी साहब ने जो भी फैसला लेना है एक्चुअली वो कैबिनेट में ही लेंगे, या तो अधिवेशन अभी चल रहा है उस सत्र में वो बोलेंगे जरूर. विद्यार्थी के हित के लिए कोई भी सरकार, कोई भी नेता पीछे जाना नहीं चाहता, उनको सपोर्ट करना चाहता है. इसलिए मोदी साहब ने भी उनसे बातचीत करते हुए यही आश्वस्त किया है कि हम तुम्हारे साथ में हैं, हम तुम्हारे सब समस्या सुलझाने की कोशिश करेंगे. लेकिन अभिजीत दीप्ते ने इस वीडियो को देखते हुए कहा है कि हमारी मांग जो है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा है. जब तक इस्तीफा नहीं मिलेगा तब तक हम आंदोलन खत्म नहीं करेंगे. अब देखो ये आंदोलन है, अब इसमें क्या क्या होता है ये देखना पड़ेगा. लेकिन मुझे लगता है एक अच्छा सा रास्ता जरूर निकलेगा. एक वीक के अंदर ये सब चीजें आपको सुलझी हुई नजर आएगी. मुंबई में दादर में जो प्रोटेस्ट हुआ था उसमें एक महिला के साथ पुलिस वाले ने अभद्र व्यवहार किया है. उसके ऊपर विनय भंग की कार्रवाई होना चाहिए. इस तरीके की मांग विपक्ष की ओर से की जा रही है. वीडियो भी वायरल. देखो जो वीडियो वायरल हुआ है उसका गृह मंत्रालय ने जरूर छानबीन की होगी. अगर ऐसा कुछ हुआ है तो उसके ऊपर कार्रवाई भी जरूर की जाएगी. तो सर ये जो बच्चे घायल हुए आंदोलन में तो उनको सरकार से क्या सपोर्ट मिलेगा? सरकार उनको आर्थिक मदद भी करेगी और उनका उपचार भी करेगी. ये सब बच्चे जो है वो अपने हैं, ऐसा नहीं है कि कोई पराये लोग हैं. तो इसलिए सरकार उनको आर्थिक मदद तो जरूर करेगी और उनका पूरा मेडिकल का खर्चा हो या तो मेडिकल में जो ट्रीटमेंट होना चाहिए वो पूरी सरकार करेगी.